दुसऱ्याच्या शरीराला होऊ देत नाही त्याला क्षत्रिय सत्व दिलं गेलं. मग सांगा, क्षत्रिय नसतील तर या विश्वाच्या ठिकाणी ब्राह्मणाचा सुरक्षे राष्ट्राची लालसा करतील. मग ब्राह्मण जीवित आहेत याला कारण क्षत्रियच आहेत ना? ब्राह्मण जीवित आहेत याला कारण क्षत्रिय. देवा, ब्राह्मणांनी चापबाण क्षत्रियांच्या हाती दिले, पण याचा अर्थ ब्राह्मण युद्ध करणं विसरले नाही. ते क्षत्रिय, ज्या क्षत्रियांची मुलं 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ म्हणजे एक तप या गुरुआश्रमी घालवितात, तो एका ब्राह्मणाचा आश्रम होय. मग आज ब्राह्मण लाखो जनतेला न्याय देण्याच्या कुवतीचा त्या क्षत्रियाला बनवितो आणि म्हणूनच तो क्षत्रिय जनतेचं संरक्षण करण्यास पात्र ठरतो. नदीची म्हण, माणूस हा वास्तवात जगणार आहे, देवाला वास्तव लागत नाही. आणि वास्तव हेच सांगतंय की या विश्वात सांप्रत तरी ब्राह्मणांचं रक्षण क्षत्रिय करतायत. तेव्हा तुम्ही कर्तृत्ववान आहात याबद्दल मला चर्चा करायची नाही. आणि तुमचा जन्म कुणापासून झाला, तुमचा जन्म कुठल्या कुळात झाला हे मला ऐकायचंय. देवा नारायणा, विश्वातील सारी ज्ञान तुला आहे, परिपूर्ण प्रत्येक गोष्टीची माहिती तुला आहे. निश्चितच असं असताना सुद्धा जर का माझ्याकडे तुला ऐकायचं असेल तर ऐक. शिव शंभूच्या हृदयातून देवा तुझा जन्म झाला. तुझ्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांच्या हृदयातून भृगुमांतांचा जन्म झाला. त्यांचा विवाह पुलस्त्याशी झाला. त्यापासून तो जन्माला आला तो म्हणजे 54 भार्गव. या 54 भार्गवांचा विवाह राजे शर्यती यांची कन्या म्हणजे सुकन्या हिच्याशी झाला. आणि सुकन्या आणि 54 भार्गव यांचा कुसवा धन्य करण्यासाठी सुकन्या 54 भार्गव यांचा पुत्र नव्हे तर भृगु आणि पुलमा यांचा पौत्र हा दधीची तुझ्या समोर आहे. शाबास नदीची, नातं अगदी अचूक सांगितलं. मग सांगा, तुमची पितृदेवता ब्राह्मण नक्की. आणि आई कोण? आई आमची क्षत्रिय. शर्यती राजा यांची कन्या सुकन्या. मग आई तुमची क्षत्रिय, तुमचे पिताची ब्राह्मण. तुम्ही घरात एकमेकात हाताघात घालून संसार करता, एकमेकात रममाण होता. मग ब्राह्मण आणि क्षत्रियांचं नातं जेव्हा तुमच्या गृहात नांदतंय, मग क्षत्रियांना कमी लेखनाचा अधिकार या नदीचीला कुणी दिला? देवा तुला ज्ञात आहे, समभावानं चला. ज्यावेळी जेवढे ब्राह्मण श्रेष्ठ तेवढे क्षत्रिय श्रेष्ठ हे म्हटलं असतं, चिंपवून आम्हाला वाईट वाटलं असतं. पण तुम्ही म्हणाला की क्षत्रियापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ. तुम्हाला तुमची आई क्षत्रिय चालते. क्षत्रिय आईच्या कुळात जन्म घेतला, क्षत्रिय आईच्या गर्भात जन्म घेतला. हिरण्य गर्भापासून जन्माला आला. ज्या आईला आपल्या 9 महिने 9 दिवस 9 घंटे आपल्या उदरात सांभाळलं, त्या आईचं फुल प्रिय नाही. मग सांग रे देवा, बोला. एखाद्या कन्येचा विवाह झाल्यानंतर त्या कन्येला त्याच्या पुढे तिच्या बापाचं कुळ लागतं की तिच्या नवऱ्याचं कुळ लागतं? तिच्याचं कुळ लागतं. तिच्या पित्याचं कुळ लागतं. कारण का माझ्या मातेचा विवाह ब्राह्मण कुळात झाला. ज्या वेळी विवाह झाला त्यावेळी क्षत्रिय कुळ तिथे संपलं, ब्राह्मण कुळाला प्रारंभ झाला. मग संबंध कुठे येतो क्षत्रिय आणि ब्राह्मण? चव्हाण ऋषींची अवस्था काय होती? चव्हाण ऋषींची अवस्था दोन्ही नेत्र त्यांना नव्हते. शिवाय गलितगात्र जीर्ण शरीर होतं. या वयोवृद्ध गलितगात्र जीर्ण शरीर आणि अंधत्व प्राप्त झालेल्या अक्षरांशी या विश्वात तुम्ही विवाह करू शकला नसता आणि अखेरचा क्षण आला असता. तेव्हा विवाह सुकन्येनं केला म्हणजे तुमच्या मातेनं केला. मग सांगा, त्यानंतर सुकन्येच्या योग्यत्व आपला जन्म झाला. मध्ये स्वतःच्या आईचा अर्थात तुमच्या मातृत्वाचा स्वाभिमान सुद्धा या बदीचीनं बाळगणं गरजेचं होतं. मग तेव्हा समभाव दर्शवता तुम्ही जर का हा मत्सर ठेवला असेल तर हा मत्सर आजच नव्हे तर राजा कुशीत बसून तुमच्या मनात आहे असा खंडणी भाव तुम्ही करतोय. प्रकरण तुला स्पष्ट करून द्यावं लागेल. प्रकरण मी का स्पष्ट करू? राजा कुशीत हे नाव घेतल्यानंतर प्रकरण तुम्ही स्पष्ट करा. मी एक
वंचित राहिलो आणि ज्यावेळी मला राजकर्त्याची दया आली त्यावेळी मी त्याला प्रसन्न झालो आणि ब्रह्मतत्वाचा आशीर्वाद मी त्याला दिला. काय चुकलं हे माझं? नदीचे महान अगदी सांगितलं ते 100 हिश्शाने सत्य आहे का? मी तर म्हणतोय हे खोट आहे. मग सत्य 21 दिवस तुम्ही त्यांच्याकडे त्यांची परीक्षा पाहण्यासाठी राहिलात का? तर त्या क्षत्रियाला तुम्हाला चर्चा करायचं होतं म्हणून 21 दिवस तेव्हा काही अन्न न भक्षण करता राहिला आणि अखेर त्या राजा आणि राणीनं आपल्याकडे कोणीतरी विप्र आहे त्या विप्रानं भोजन केलं नसेल तर आपण कसं भोजन करावं त्या विचाराने अंदाज हेतून 21 दिवस तेव्हा ते दोघे उपवासी राहिले. पण 22व्या दिवशी तुम्हाला भूक लागली त्यांना लागली नाही आणि तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही तुमचा संयम सोडला आणि तुम्हाला जमलं नाही म्हणून जेव्हा क्षत्रियाला आपली बाजू मारत सांगितलं की मी तुमच्यावर प्रसन्न आहे खरं की खोटं? मग देवा बोला. मला माझ्या मातृकुळाचा स्वाभिमान नाही. मग सांग भृगु महंत नात्यानं देवा तुझे कोण? भृगुमहंतांची कन्या म्हणजे लक्ष्मी. सागर मंत्रातून जन्म झाला म्हणून नव्हे तर ती अगोदर भृगुमहंतांची कन्या होय आणि तीच लक्ष्मी माझी पत्नी म्हणजे माझ्यांचं नातं श्मशूर जमात होय. मग त्यांनी देवा तुझ्या छाताडावर लाथ मारली होती. मग ती लाथ सहन करून सुद्धा जर का जामात म्हणून तू ताट मारेला त्यांच्याजवळ जाऊ शकतो तर मी माझे काम मी काय करू शकत ज्या नाही. भृगुमहंतांनी माझ्या छातीवर लाथ मारली होती त्याच भृगुमहंतांनी जेव्हा आपल्या कन्येचा विवाह करताना या नारायणाचे पाय सुद्धा धुतले होते विसरला? मग देवा ज्या सुकन्येनं म्हणजे ज्या आमच्या मातेनं 54 भार्गवांशी विवाह केला त्याच माझ्या मातेनं ज्यावेळी 54 भार्गव ध्यानस्थ बसले होते वारुळ निर्माण झालं आणि त्या वारुळातून काहीतरी चमकदार वस्तू दिसते ती पाहण्यासाठी 2 काट्या आत रोविल्या. ते माझ्या पित्याचे म्हणजे 54 भार्गवांचे नेत्र होते. मग माझे एका ब्राह्मणाचे नेत्र फोडण्यामागे एक क्षत्रिय कन्या कारणीभूत ठरली होती. ब्राह्मण अर्थात आपली पितृदेवता प्रत्यक्ष सुकन्याला दिसली होती का? कोणीच नाही. कुठे होती? वारुळाच्या मग ठिकाणी. मानवात आज एखादा पुरुष असू शकतो एखादा जीव असू शकतो याची कल्पना आपल्याला होऊ शकते का? वारुळाच्या ठिकाणी एका जीव वास्तव्य करतो हे त्याच्या क्षत्रिय कन्याला समजलं. मानवाच्या ठिकाणी मानव राहू शकत नाही. अर्थात चमकणारे नेत्र हे मानवाचे आहेत याची भ्रांती नव्हती याची कल्पना सुद्धा तुला नव्हती. म्हणूनच तिने कन्या घातल्या तेव्हा सुकन्या अपराधी नव्हती आणि अंदाजा सुकन्याच्या वरती अपराधाचं खापर फोडची तर तुमची आई आहे विसरू नका. आईनं केलेलं कर्म पुत्रानं झाकून ठेवावं ते असं उघडं पाडू नये आणि केला होता तो बालिशपणा होता. पण त्याच आईनं तुमच्या पित्याला वृद्ध काळात जीर्ण अवस्थेत अंध अवस्थेत सांभाळलं हे कोण सांगणार? हे काशी तुम्हाला माझ्या मातेचा स्वाभिमान तो आहे. क्षत्रिय कन्येला सांभाळलं ना क्षत्रिय कन्या. विश्वास केवळ क्षत्रिय वस्ती तर ब्राह्मणाचा या विश्वास केवढी महत्त्वाची देवा, या विश्वाचा क्षत्रिय नसतील ब्राह्मण आज यादी सांभाळण्यास सक्षम आहेत म्हटलं. चालेल. मग वैकुंठीचा नारायण सुद्धा शिवापेक्षा श्रेष्ठ आहे हे पटवूनच नाही. शिव तत्व विश्वाच्या ठिकाणी कुणापेक्षाही श्रेष्ठ नाही यावर माझं ठाम आहे. नदीची महान त्या शिवाला तुम्ही माना 3.5 लख खट घेऊन या वैकुंठीच्या नारायणाला मध्यस्थी केली. त्याचप्रमाणे तेव्हा या शिवशंकरांच्या बाबतीतही अहंकार झाला होता. शिवाने आपलं काम सोडिलं होतं नारायणानं काम सोडिलं ब्रह्मदेवाने काम सोडिलं तेव्हा ओंकार स्वरूप गजाननानं किंवा एका वेगळ्याच प्राण्याचं रूप घेऊन आमचे डोळे उघडले. तेव्हा मी तर म्हणेन ओंकार स्वरूप गजानन माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे पण शिव माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही. शिवाच्या कमीपणाने शिवाच्या वडिलांना तो करतोय. मग त्यावेळी गंगागिरी भ्रमण होम्या करून दे आपली चापवार घेऊन संरक्षणासाठी गेला. एकही असुर तिथं आला नाही. त्यावेळी गर्भदेवा कुणाला झाला प्रत्यंच्या कुणाची दुखली शिर कुणाचा दुखला. या नारायणाचा शिरकमल तुटलं. तो हैग्रीव दादा उन्मत्त झाला होता पण हैग्रीवापासून रक्षण मी कुणाचं करतो क्षत्रियाचं की ब्राह्मणांचं? क्षत्रियाचं वैकुंठीचा नारायण रक्षण करत होता तर तो क्षत्रिय स्वरूपाला तुमचा सांभाळ करत
बोलता शब्दामध्ये जखम तो शरीराला होऊ देत नाही. तो क्षत्रिय होय अर्थात रक्षण करता मी होतो. मग थांबणार तो नाही, तू गौरवशंकर असणार. क्षणाचा गर्व तुला झाला आणि त्या क्षणाच्या गर्वापायी शीर सुद्धा तुला घडवलेलं झालं. निश्चितच पण ते शिरकमल माझ्या शरीराला मिळालं. जे शिरकमल सूर्याला मिळालं होतं. सूर्याला स्वतःची किरणवती नारायणाचं शिर मिळालं म्हणून सूर्य नारायण तेव्हा सहस्र किरणारी मंदिर